बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाणला घेऊन परतलेले आहेत। निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घरी तपासणी पूर्ण झाली तर लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचा मोबाईल जप्त केला। लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल निलेशकडे होते। बावधन पोलिसांनी दोघींचे मोबाईल आता जप्त केलेले आहे आणि निलेशला घेऊन आता पोलीस परतलेले आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत। अमोल, निलेश चव्हाणला घेऊन पोलीस परतलेले आहेत, त्याच्या घराची झडती घेण्यात आली, 2 मोबाईल सापडलेले आहेत, अधिकची अपडेट नेमके काय आहे? नक्कीच 2 मोबाईल आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या सुद्धा यामध्ये जप्त करण्यात आलेल्या आहेत। जवळपास 1.5 तास बावधन पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन निलेश चव्हाण याच्या घरी केलेलं होतं। स्वतः निलेश चव्हाण याला घेऊन पोलीस त्याच्या वारजे येथील घरी पोहोचलेले होते आणि तिथं हे सर्च ऑपरेशन केल्यानंतर लता हगवणे आणि वैष्णवी हगवणे यांचा जो मोबाईल होता तो सुद्धा पोलिसांनी आता हस्तगत केलेला आहे। त्याबरोबरच निलेश चव्हाण याचे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते सुद्धा आता बावधन पोलिसांकडून तपासले जाणार आहेत आणि त्यामुळे आज न्यायालयाकडून ज्यावेळेस निलेश चव्हाण याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र आहेत ती फिरवलेली आहेत आणि थेट बावधन पोलीस आज निलेश चव्हाणला घेऊन त्याच्या घरी पोहोचलेले होते आणि सर्च ऑपरेशन केल्यानंतर जवळपास 1.5 तासानंतर आता त्याला घेऊन पुन्हा बावधन पोलीस हे निघून गेलेले आहेत। पण काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे। अगदी अमोल, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।